नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. तर सॉरी परत एकदा मी व्हिडिओचा इंट्रो आणि आउट्रो दोन्ही परत एकदा शूट करतोय. मला तुम्ही आळशी म्हणाल तरी पण आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. बट स्टील खूप सारी कामं आली होती मध्ये, त्याच्यामुळे काही शूट करायला जमलं नाही. पण तुम्ही आता जो व्लॉग बघताय त्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही दिल्लीमधल्या एका प्लेसमध्ये फिरायला गेलो होतो जिकडे गौतम बुद्धांचे अवशेष आणून ठेवलेले आहेत. आणि थ्रू आउट द ठिकाणी खूप मस्त पीसफुल वाईब्स होते. आणि तिथे जेव्हा मी फिरायला गेलो होतो तर तिकडे जे काही मी कॅप्चर केलं त्या सगळ्या व्हॉइसवर कल्पेशने केलं आहे. आणि कल्पेशने खरंच खूप सुंदर व्हॉइसवर केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही एका मंदिरामध्ये मग फिरायला गेलो होतो. नंतर मग आम्ही घरी आलो. ऑब्व्हियसली अजून कुठे जाणार. तर मी जास्त काही बोलणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि हो, व्हिडिओ थोडा छोटा असेल त्याच्याबद्दल सॉरी, बट त्याच्या नंतर येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर मग चला व्हिडिओ बघूयात. आज मी आलो आहे दिल्लीमधील भरलेल्या एका अतिशय खास प्रदर्शनाला. भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन. प्रदर्शनात प्रवेश करताच सर्वात आधी नजरेस पडते ती शांत, प्रसन्न गौतम बुद्धांची मूर्ती. त्यानंतर दिसतो बुद्धपाद, भगवान बुद्धांचे पवित्र चरणचिन्ह. त्या पावलांकडे पाहताना जाणवतं इथे चालून गेलेला एक महामानव. यानंतर एक माहितीपट दाखवला जातो. या प्रदर्शनामागची कथा, उद्घाटन आणि या अवशेषांचे इतिहास. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आणि पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे प्रदर्शन इतिहासातील एक मोठा क्षण ठरला आहे. पुढे जाताना दिसतात अनेक शिल्प, कोरीव काम आणि काळातील सूक्ष्म मिनिएचर्स. प्रत्येक वस्तू सांगते हा केवळ धर्म नाही तर एक संपूर्ण संस्कृती आहे. त्यानंतर दिसतात गोलाकार मोहर, ब्राह्मी लिपीत लिहिलेलं, ओम देवोत्तर विहार कपिलवस्तू भिक्षू संघ, 2री ते 3री शताब्दी कुशाण काळ. इतिहास इथे अक्षरशः कोरलेला आहे. पुढे एक अप्सरा मूर्ती आणि मग बुद्धांच्या जीवनावर आधारित शिल्पमालिका, श्रावस्थिता चमत्कार, वैशाली येथे माकडाने अर्पण केलेले मधाचा कटोरा. बुद्धांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा, प्रत्येक प्रसंग या शिल्पांमधून जिवंत होतो. चित्रांमधून, देवनागरी आणि ब्राह्मी लिपीतील लेखनातून आपण त्या काळाशी जोडले जातो. येतो या संपूर्ण प्रदर्शनाचा सर्वात पवित्र क्षण, शाक्यमुनी बुद्धांचे रत्नजडित अवशेष. 1858 साली विलियम पेपे यांनी पिपरावा येथे शोधलेले हे अवशेष. आम्ही लोक आलो होतो इथे बुद्धांच्या जे काही अवशेष आपल्या इंडियामध्ये परत आले होते, आम्ही ते बघायला आलो होतो. तर बघून खूप आम्हाला चांगलं वाटलं. आणि सगळ्यात मस्त जर असं काही मला असं खूप चांगलं वाटलं तर ते हे की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने जे काही आउट ऑफ इंडिया होतं ते सगळं परत आणलं आहे. आणि मे बी इन द अपकमिंग टाईम मी आणि कल्पेश आम्ही दोघंजण नॅशनल म्युझियम, वॉर म्युझियमला व्हिजिट करू. आणि सगळ्यात जास्त मला जर काय आवडलं असेल, समोर बघू शकतो की समोर इथे एक्झिबिशन आहे. आणि एक्झिबिशनच्या अराउंडिंग एवढी चांगली जागा आहे जिकडे तुम्ही बसून मस्तपैकी वाईब करू शकता, चिल करू शकता. तर इथे कल्पेश आहे. कल्पेश, तुला काय बोलायचं आहे? इथं बुद्धांची लाईफ दाखवलेलीच आहे. म्हणजे जसं काय म्हणतात त्याला, प्रोसेस दाखवलेलीच आहे की कार्विंग्स थ्रू स्कल्पचर्स दाखवलेलीच आहे. पण जर याच्यापेक्षा जर आपल्याला बुद्धांची लाईफ जाणून घ्यायची आहे तर ती जर बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला नॉलेज पाहिजे तर ती म्हणू शकतो मी ती आहे
ॲट गोल्डन विपसना पॅगोडा. ते लोकेटेड आहे इन मुंबई नियर गोराई इन बोरिवली. जर आपल्याला खरंच जर बुद्धांची लाईफ स्टडी करायची आणि बुद्धांचं जीवनचरित्र बघायचं आहे तर ग्लोबल विपसना पॅगोडा ही जागा खूप चांगली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओवरती कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.